ठिकाणी युक्त्या फिसकाडल्या, पण मी राज्याचा अध्यक्ष भाजपचा आणि माझ्या जिल्ह्यात जरी युक्ती झाली नाही तर मला ते कोणीतरी प्रश्न विचारतील तर माझं उत्तर नाही काही. आणि आम्ही ते युक्ती केली. हे म्हणले आम्ही उभं राहत नाही शिवसेनेतून, आणि आम्ही तो म्हणला आमचा हा हक्कच नाही, अधिकारच नाही, आम्ही कधी लढलोच नाही. भास्करला करा तुमच्या मनानं करा, असं कसं करा. आम्हाला आमची ताकद माहिती. आम्ही पहिला खडा टाकून बघतो, टपकन वाटत बोले आम्ही खडा टाकून पाहता. आता तुमचं खायलाचं काय पूर्ण दत्त भगवान झाले तो आणि यशस्वी मागा घेतली आणि माझं एकच म्हणणं तुम्हाला सगळे नेते काही करा, जिल्ह्यामध्ये एकत्र या, एकत्र लढा, आणि ज्याचं सरकार आहे आपलं त्याची जिल्हा परिषदांना, महापालिकांना, नगरपालिकांना फुकट प्रचार नवीन सगळे सगळ्याचे बलवान नका बोलून काही मात धंदा आहे. आता दुसरं काही येणार नाही मला. एखादी माझ्या विरोधकाला बघा, ते विरोधक फेसबुक मा येतात कोणता उपकार. मी अरविंदचे प्रचार केलो गाडून बघेल भाजपकडून होते, आणि हे सर्व त्या भाजपमध्ये पार्टी बदलली तरी मॅडम भाजपच्या बाजूने कारण भाजपच्या बाजूने पार्टी बदलली तरी त्याच्यामुळं जिल्ह्यातलं वातावरण चांगलं आहे, वागणूक चांगली आहे. आमचे प्रमोद महाजन एक उदाहरण द्यायचं, हवा चांगली आहे पण सायकल पंक्चर झाली तर तुम्ही सायकलीचं तोंड जर का त्या हवेच्या दिशेने केलं तर पंक्चर नाही तोडले जाणार. तुम्हाला टायर खोलावं लागेल, तुम्हाला ट्यूब खोलावं लागेल, तुम्हाला त्या ट्यूब मध्ये हवा भरावं लागेल, टोपल्यात पाणी घ्यावं लागेल, दोन्ही बाजून ते दाबावं लागेल, कुठं कुठं निघतो मग घासावं लागेल, सोल्युशन आणावं लागेल, आणि पुन्हा टायर मध्ये हात धरून पाहावं लागेल कुठं काटा लागतो का. सायकल चालवली माणसं आता नवीन जनरेशनला माहित नाही. 12 बक्षीचं पाना, 12 बक्षीचं पाना ते वेगळं आहे. हात घालून पाहावं लागेल काटा आहे का, आणि मग ते ट्यूब घालावं लागेल, आणि मग हवा मारावं लागेल पंपाना. हवा मारल्याच्या बाद मी वालकिंडला थोकारून आपल्या फक्त बुडबुड्या पाणी तसं प्रमोद महाजन म्हणजे की तुम्हाला सायकल मध्ये हवा भरल्यानंतर पंप लागेल, टोपलं लागेल, सोल्युशन लागेल, ही यंत्रणा आहे ही लागेल. तशी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीला जर कधी या संस्था ताकद घ्यायचा असेल तर ही सारी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा आपल्याला कामाला लागली. ही यंत्रणा कामाला जर लागली तर यांचं लक्ष आपल्याकडे आहे. आपण कशी वागतो नागरा यांचे आपल्याकडे. राजकारणामध्ये एकदा जर का आम्ही निवडून आलो, आम्ही समजतो की आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही. मला अनुभव आहे, मी जयप्रकाश नारायण पासून राजकारण पाहिलं. आमच्या वागण्याकडून लोकांचं लक्ष आम्ही कसे वागतो यांचं सगळ्यांचं लक्ष या लाईनीमध्ये लोक युतीच्या बाबतीत कसं वागतील. जुन्या काळात राजकारणात नाही चालू शकत. गेले दिवस आम्हाला शिक्षक होते अटल बिहारी वाजपेयी, गोविंदाचार्य. गोविंदाचार्य आज आहे पण त्यात तुम्हाला माहित नाही कोणी. अटल बिहारी वाजपेयी, मोदीजी तेव्हा मुख्यमंत्री बी नव्हते मोदीजी, आणि गोविंदाचार्य ते आमचे शिक्षक होते. ते आम्हाला शिकवायचे पदावर नसताना कसं वागायचं आणि पदावर गेल्यावर कसं वागायचं, तुमचा चेहरा लोकांमध्ये कसा बनवायचा हे आम्हाला शिकवायचे.
आणि त्यांनी शिकवलेल्या ज्या गोष्टी त्याच गोष्टी गुन्हेगार द्यायचा. स्थानिक परिस्थितीतून थोडाफार बदल होतो, पण मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, जिल्ह्यातलं वातावरण चांगलं आहे. आपल्याला नेत्यांना सगळ्यांना एकत्र बसून या वातावरणात आपल्याला दूषित कुठे न येऊ देता आपल्याला पुढच्या निवडणुकीला पुढे द्यायचे, ती गोष्ट लक्षात घ्या. शेवटी राहून जाईल. अरे त्यामुळं अर्जुनराव एकदा बसा. त्यांना पत्र दिले, तुम्ही त्यांना पत्र दिलं, नारायणरावला पत्र दिलं, मलाही पत्र दिले, अण्णालाही दिलं. लवकर बसा. आम्ही आता त्याला तिकीट द्यायचं, त्याला तुम्ही द्या. जिल्हा परिषद निवडून आणा, महापालिका निवडून आणा. जर निवडून आली तरच आपली शाळणार. आणि जर लोक म्हणतील की वातावरण चांगलं असताना यांना स्वाद होता नाही आलं वातावरणावर, एवढी गोष्ट सगळं करा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात आणि आपण स्नेह संमेलन या ठिकाणी ठेवलं, यामध्ये सहभाग घेतला, याबद्दल मी आपले सगळ्यांचे आमच्या परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.